नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा तिसरा भाग. या धड्याचे नाव आहे भौमितिक रचना. आता यात आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या रचना. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजे 3 बाजूंची लांबी दिली आणि त्यावरून त्रिकोण काढायचा आहे. यात कोणाचे माप दिलेले नाही. तर चला, त्रिकोण XYZ असा काढा की लांबी L म्हणजे लेंथला मराठीत म्हणतो लांबी. तर XY ची लांबी 6 सेंटीमीटर असेल, YZ ची लांबी 4 सेंटीमीटर आणि XZ ची लांबी 5 सेंटीमीटर असेल. तर पहिले कच्ची आकृती काढा आणि दिलेली माहिती चटकन व शक्य तेवढ्या योग्य प्रमाणात दाखवूया. उदाहरणात बाजू XY सर्वात मोठी आहे म्हणून कच्च्या आकृतीतही ती तशीच असावी. इथे पाहू आकृती काढायची पहिल्या पायऱ्या काय. तर पहिल्यांदा 6 सेंटीमीटर इतका XY ही रेषाखंड काढला. त्यानंतर XZ काढायचा तो 5 सेंटीमीटरचा आहे, YZ काढायचा तो 4 सेंटीमीटरचा आहे. तर कर्कट घ्या, कर्कटाच्या लोखंडी टोकात आणि पेन्सिलमध्ये 5 सेंटीमीटर इतके अंतर घ्या आणि लोखंडी टोक X वरती ठेवून Z च्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला कंस काढा. आता त्यानंतर कर्कटामधले अंतर 4 सेंटीमीटर घ्या, लोखंडी टोक तुम्ही Y वरती ठेवा आणि बरोबर वरच्या बाजूला कंस काढा. आता ते दोन्ही कंस एकमेकांना छेदतील. तर जिथे छेदतील त्या छेदन बिंदूतून X ला रेषा काढा आणि त्या छेदन बिंदूपासून Y पर्यंत रेषा काढा आणि त्या छेदन बिंदूला नाव दिले Z. तर अशा प्रकारे बनला आपला त्रिकोण XYZ. आणि हा काढला आपण कोणाच्या सहाय्याने? फुटपट्टी किंवा मोजपट्टी आणि कंपासने किंवा कर्कटकाने. आता तुम्हाला पाहिजे तर पायाच्या म्हणजेच खालच्या बाजूला तुम्ही तशीच प्रक्रिया करू शकता. फक्त फरक एवढाच की आपण कर्कटकाचा टोक इथे लोखंडी टोक X वरती ठेवून वरती कंस काढला होता, तर आपण खाली कंस काढायचा. तशीच तीच क्रिया आपण Y साठी करूया आणि तिथे जो छेदन बिंदू बनेल तिथून X पर्यंत आणि Y पर्यंत रेषा काढू आणि अशा प्रकारे झाला आपला XYZ हा त्रिकोण. सराव संच 2. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. तर इथे त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB दिली 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC दिली 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ AC दिली 3.5 सेंटीमीटर. आणि पुढचे त्रिकोण आहेत. तर पहिले आपण पहिला सोडवू. तर पहिले त्याची कच्ची आकृती काढून घेतली कारण AB सगळ्यात मोठी लांबी असल्याने सगळ्यात पहिले खाली काढा. त्यानंतर A पासून C पर्यंत 3.5 आणि B पासून C पर्यंत 4.2 अशी आपली बनली कच्ची आकृती. आता आपल्याला काय करायचंय? प्रक्रिया सुरू करू. तर पहिले मोजपट्टीने AB ला 5.5 सेंटीमीटर इतका एक रेषा काढली. त्यानंतर कर्कटकामध्ये 3.5 सेंटीमीटर इतके अंतर घेतले. कर्कटक म्हणजे लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये, आणि लोखंडी टोक A वरती ठेवा, वरच्या बाजूला कंस काढा. तसेच आता कर्कटकामध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घ्या, लोखंडी टोक B वरती ठेवा आणि C च्या दिशेने आपण एक कंस काढू म्हणजे वरच्या बाजूला. जिथे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदतील त्या छेदनबिंदूला C असे नाव द्या आणि त्या छेदनबिंदूपासून A पर्यंत आणि B पर्यंत रेषा काढा. अशा प्रकारे बनला आपला त्रिकोण ABC. तर ही आहे त्याची कृती. आता तुम्हाला पाहिजे तर तेच त्रिकोण आपण खालच्या बाजूला काढू शकतो. फक्त एवढाच कंस जो वरती काढला होता तोच कंस फक्त खाली घ्यायचा. आता दुसरा आहे त्रिकोण STU मध्ये लेंथ ST ही 7 सेंटीमीटर, लेंथ TU ही 4 सेंटीमीटर आणि लेंथ SU ही 5 सेंटीमीटर. तर सगळ्यात मोठी लेंथ कुठे आहे? तर 7 सेंटीमीटर इतकी. तर ती लेंथ आपण खाली घेतली आणि त्यावरनं S वरती लोखंडी कर्कटकाचा टोक ठेवा. पेन्सिल आणि टोकामध्ये अंतर घ्या 5 सेंटीमीटर इतके, वरती एक कंस काढा. आता T वरती लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल आणि टोकामध्ये अंतर घ्या 4 सेंटीमीटर आणि वरती कंस काढा आणि जिथे हा कंस जोडला जाईल तिथे U बिंदू नाव द्या आणि तिथून रेषा काढा S पर्यंत आणि T पर्यंत. हा झाला मग आपला त्रिकोण STU. आता त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ 6 सेंटीमीटर, लेंथ QR 3.8 किंवा 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ PR ची आहे 4.5 सेंटीमीटर इतकी. तर सगळ्यात मोठी लेंथ जी आहे ती सगळ्यात खाली लिहा. त्यानंतर P पासून R हा बिंदू किती अंतरावरती? 4.5 सेंटीमीटर इतका आहे. तर काम करा, कर्कटक घ्या, कर्कटकाच्या लोखंडी टोक आणि पेन्सिल या दोघांमध्ये अंतर 4.5 सेंटीमीटर घ्या. हे मोजमाप आपल्याला फुटपट्टीच्या सहाय्याने घ्यायचंय. म्हणजेच फुटपट्टीच्या शून्यावरती लोखंडाचा टोक ठेवा आणि बरोबर जिथे 4.5 सेंटीमीटर होतात तिथे पेन्सिलचं टोक ठेवा. आता ते लोखंडी टोक P वरती ठेवून पेन्सिलने वरच्या बाजूला कंस काढा
तीच प्रक्रिया 3.8 सेंटीमीटर घेण्याकरताच करा मोजपट्टीच्या सहाय्याने. मग लोखंडी टोक वरती ठेवा आणि आरच्या दिशेने कंस काढा किंवा वरच्या दिशेने कंस काढा. जिथे दोन्ही कंस एकमेकांना छेदतील तो आपल्या छेदनबिंदूला आर नाव द्या आणि त्या छेदनबिंदूपासून AP पर्यंत आणि Q पर्यंत रेषा काढा. अशा प्रकारे बनतो आपला त्रिकोण PQR. आता दुसरा प्रश्न. पाया 5 सेंटीमीटर उरलेली भुजा प्रत्येक भुजा 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज म्हणजे काय? भुज म्हणजे बाजू आणि द्वि म्हणजे काय? दोन. तर दोन समान बाजू असलेला आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर काय करायचं? 5 हा पाया आहे म्हणजे 5 सेंटीमीटर इतका पाया घेतला. त्यानंतर कर्कटकाच्या टोकामध्ये आणि पेन्सिलमध्ये 3.5 सेंटीमीटर इतके अंतर घेतले. एम वरती लोखंडी टोक करून ठेवून वरच्या दिशेने कंस काढला. तसंच एन वरती लोखंडी ठेवून वरच्या दिशेने कंस काढला. जिथे दोन्ही कंस एकमेकांना छेदले तिथून एक रेषा एम पर्यंत काढली आणि एन पर्यंत झाडली. तर हा झाला आपला त्रिकोण MNL किंवा LMN कसंही म्हटले तरी चालेल. आता बाजू 6.5 सेंटीमीटर असलेला समभुज त्रिकोणाची रचना करा. तर आपल्याला सगळा भुज, समभुज म्हणजे काय? सगळ्या बाजू झाल्या. सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. तर इथे सगळ्याच बाजू आपल्याला सम आहेत म्हणजे 6.5 सेंटीमीटर इतकी. तर पहिले आपण पाया काढू. त्यानंतर कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 6.5 सेंटीमीटरचं अंतर घेऊन वाय वरती लोखंडी टोक ठेवा. वरच्या बाजूला आपण कंस काढू. तसाच झेड वरती लोखंडी टोक ठेवा आणि वरच्या बाजूला कंस काढा आणि जिथे कंस एकमेकांचे तिथून रेषा काढा वाय पर्यंत आणि झेड पर्यंत आणि तिथे त्या छेदनबिंदूला नाव द्या एक्स. अशा प्रकारे आपला बनला XYZ हा त्रिकोण. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समद्विभुज त्रिकोण व समद्विभुज त्रिकोण काढा. एक विषमभुज त्रिकोणी काढू शकता. पण हे तुमचा आहे गृहपाठ. तर तुम्हाला घरी एकदा काढून पाहावं लागेल. आता समद्विभुज त्रिकोण कसा? तर त्रिकोण ABC मध्ये लांबी AB, लांबी BC आणि लांबी AC ही सगळ्यांची सारखी असते. इथे काय दिले? समभुज त्रिकोण म्हणजेच काय? त्रिकोणाच्या सगळ्या बाजूंची लांबी सारखी. तर आपण पाया काढला 4.2 सेंटीमीटर इतका. कर्कटक आणि पेन्सिल मध्ये बरोबर 4.2 सेंटीमीटर के अंतर घ्या. वरच्या बाजूला आपलं लोखंडी टोक B वरती ठेवून वरच्या बाजूला कंस काढा. तसेच C वरती टोक ठेवून A ला कंस काढा आणि जिथे कंस एकमेकांना जुडतात तिथून रेषा काढा B पर्यंत आणि C पर्यंत. अशा प्रकारे आपला त्रिकोण बनला ABC ज्याची सगळ्यांची लांबी आहे, सगळ्या बाजूंची लांबी झाली 4.2 सेंटीमीटर. आता आपल्याकडे समद्विभुज त्रिकोण. हा पहिला होता समभुज, आता समद्विभुज. द्विभुज म्हणजे काय? फक्त दोन बाजूंची लांबी सारखी. तर आपण काम करू. पाया एक 5.8 म्हणजे 5.8 सेंटीमीटर इतका घेतला कारण पायाची लांबी नेहमी मोठी ठेवायची. आणि त्यानंतर कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 4.7 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन कर्कटकाचं लोखंडी टोक Q वरती ठेवा आणि P च्या दिशेने वरच्या बाजूने एक कंस काढा. तसंच R वरती लोखंडी ठेवून वरच्या बाजूला एक कंस काढा. जिथे दोन्ही कंस एकमेकांना छेदतात त्या बिंदूला नाव द्या, छेदनबिंदूला नाव द्या P आणि त्या छेदनबिंदूपासून Q पर्यंत आणि R पर्यंत एक रेषा काढू. अशा प्रकारे आपला मधला त्रिकोण PQR. आता विषमभुज त्रिकोण. तर यामध्ये आपण काम करू. सगळ्यात जास्त मोठा पाया घेतला DC. त्या DE मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेतले. आता DE चे अंतर 4 सेंटीमीटर ठेवायचे आणि FE चे अंतर 5 सेंटीमीटर ठेवायचे. तर कर्कटक आणि पेन्सिलच्या टोकामध्ये हे अंतर 4 सेंटीमीटर घ्या. D वरती लोखंडी टोक ठेवून वरती एक कंस काढा आणि तसेच F वरती टोक ठेवा. पेन्सिल आणि टोकामध्ये लोखंड टोकामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन वरच्या साईडला किंवा वरच्या बाजूला एक कंस काढा. ते दोन्ही कंस एकमेकांना छेदतात तिथे E नाव द्या किंवा A बिंदूचे नाव द्या आणि त्या बिंदूपासून त्या छेदन बिंदूपासून D पर्यंत आणि F पर्यंत एक रेषा काढा. अशा प्रकारे बनला आपला विषमभुज त्रिकोण DEF. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो समभुज, समद्विभुज, विषमभुज त्रिकोण कसे काढतात ते. आता पुढच्या भागात आपण पुढच्या त्रिकोणांची माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.